29 ऑगस्ट मित्रांनो, ही तारीख मनोज जरांगे पाटील यांच्याकडून घोषणा देण्यात आली आहे की 29 तारखेला बघा कसा डाव टाकतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, 29 ऑगस्टला असं जरांगे पाटील काय घोषणा करणार आहेत की ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजून जाईल. याच्या काही प्रॉबिबिलिटीज आपण डिस्कस करू, पण त्याआधी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, लोकसभेआधी मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल की मराठा आंदोलन जे आरक्षणाचे मोर्चे निघतात की मराठा आरक्षणाचा लढा हा अराजकीय आहे, याचा कोणत्याही पक्षाशी काहीही संबंध नाही. लोकसभा निवडणूक जवळ येत असताना प्रत्येक गावामधून 5-6 उमेदवार उभे करू आणि इलेक्शन कमिशनची जी काही प्रोसेस आणि प्लॅनिंग राहते त्याला टॉपल करू, म्हणजेच प्लॅनिंग फेल करू, एवढे उमेदवार आम्ही उभे करू. परत माघार घेतली आणि परत एक नवीन स्टेटमेंट दिलं किंवा एक नवीन मागणी म्हणजे एक नवीन मुद्दा समोर ठेवला की प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एकच अपक्ष उमेदवार देऊ. परत कुणाचा फोन आला असेल, बारामतीच्या काकांचा किंवा कुणाचा, परत माघार घेतली आणि पाडापाडीची भाषा सुरू केली. मित्रांनो, पाडापाडीची भाषा सुरू करून कोणाला पाडा हे सुरुवातीला सांगितलं नाही, त्यानंतर परत पॉलिटिकल स्टँड चेंज केला आणि महायुतीच्याच म्हणजे BJP लीड इंडियाच्या उमेदवारांना पाडा असा सरळ आणि खुला प्रचार मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केला. जातीच्या नावाखाली मराठा आरक्षणामुळे जे काही मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभे राहिले होते, ते सगळं मराठा समाजाला मराठा आरक्षणाच्या सगळ्यात मोठे शत्रू महाराष्ट्रामध्ये जे आहेत शरदचंद्र पवार साहेब, त्यांच्या मागे उभं करून महाविकास आघाडीचा भरघोष विजय, महाविकास आघाडीचा दणदणीत विजय हा लोकसभेमध्ये झाला आणि त्याचं सगळं क्रेडिट हे शरद पवारला जात नसून, उद्धव ठाकरेची सहानुभूती, शरद पवारांची सहानुभूती याला जात नसून, मनोज जरांगे पाटील यांनी ज्या प्रकारच्या प्लॅनिंगनी मराठा समाजाला एक केलं, मराठा समाजाचा जो इमोशन्सचा मुद्दा आहे मराठा रिझर्वेशनचा, त्या मुद्द्याला हात घालून मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज हा त्यांच्या आज मागे उभे आहे, त्या मुद्द्याला हात घातला. त्यामुळे मराठा समाज जो त्यांच्या मागे उभा होता त्या समाजाला आव्हान केलं की आपल्या रिझर्वेशनचा शत्रू हा देवेंद्र फडणवीस BJP आहे, हे त्यांना पटवून देण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यशस्वी ठरले आणि त्याचाच परिणाम आहे की लोकसभेमध्ये जे महायुतीची पिछेहाट झाली आहे त्याचा परिणाम आहे की मनोज जरांगे पाटील, मुस्लिम फॅक्टर आणि इतर जे मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं आहे. आता 29 ऑगस्टला असं मनोज जरांगे पाटील काय करणार आहेत की ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजेल. मित्रांनो, मनोज जरांगे पाटीलचे 2-3 दिवसाआधीचे स्टेटमेंट जर तुम्ही ऐकले असेल की मला सत्य द्यावं लागेल. आता हा जो लढा आरक्षणासाठी सुरू झाला आणि अराजकीय लढा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आजपर्यंत चालवला, तो शेवटी राजकारणाकडे वळतोय हे पाहून चांगलं वाटतंय. मित्रांनो, राजकारणाकडे हा लढा वळतोय हे पाहून चांगलं का वाटतंय, ते याचं कारण असं आहे की हा राजकीयच लढा होता, पण याच्या मागे राजकारण जे होतं ते लपलेलं होतं. मागून राजकारण कोणीतरी खेळत होता आणि जरांगे पाटील हा फेस होता. जरांगे पाटलांमागे घुमणाऱ्या हजारो गाड्या, जरांगे पाटील यांच्या रॅलीवर होणारे 100-150 करोड 200 करोड आतापर्यंत जे खर्च झाले हे कुठून येणार. मराठा समाज, मराठा बांधव आहे, बरोबर आहे. जर मराठा समाज, मराठा बांधव 1000 करोड रुपये जर खर्च करू शकते तर 1 वर्षापासून चाललेल्या मोर्चांना, तर खरंच मराठा बांधवांना आरक्षणाची गरज आहे का. पण याचा अर्थ लक्षात येतो की हे जर पैसे मराठा समाज, सर्वसामान्य मराठा लोकांनी जर खर्च केले नसेल आणि हे पैसे जर दुसरे कुणी आले असेल, तर मग हा राजकीय जरांगे पाटलाचा राजकीय वापर आहे का नाही हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, 29 ऑगस्ट म्हणजे जे जरांगे पाटलांनी तारीख डिसाईड केली आहे त्या दिवशी आणि जरांगे पाटील यांच्यातले एवढे तुम्ही स्टेटमेंट जर बघितले, वक्तव्य बघितले, त्यातून आपल्याला लक्षात येतं की जरांगे पाटील हे धनगर आणि मराठा समाजाची मोड बांधण्यासाठी निघलेत. मध्ये ते मुस्लिम समाजाला सुद्धा चुचकारत असतात की मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षणासाठी मी लढा देईल, म्हणजेच मुस्लिम, मराठा, त्यानंतर धनगर समाज हा एकत्र करून जरांगे पाटील साहेब जर महाराष्ट्र इलेक्शनमध्ये उभे राहिले तर नक्कीच महाराष्ट्राची सत्ता त्यांच्या हातामध्ये येऊ शकते किंवा कमीत कमी किंग मेकर ते ठरू शकतात. आणि किंग मेकर ठरल्यानंतर काय होतं, आज तुम्ही बजेटमध्ये बघितलं असेल की तुम्हाला जे किंग मेकर असतात त्यांचं तुम्हाला लक्षात ठेवावंच लागतं, त्यांच्या गोष्टी तुम्हाला मान्य करावंच लागतात. म्हणजेच मनोज जरांगे पाटील जर निवडणुकीच्या राजकारणात उतरले तर मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी सगळ्यात मोठा लढा देणारा व्यक्ती हा विधिमंडळात पोहोचेल, कदाचित महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा होऊन पोहोचू शकतो.
त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर मनोज जरांगे पाटील साहेब झाले तर मराठा समाजाला रिझर्वेशन देणं हे खूप इझी होईल आणि जे त्यांना करायचं आहे, कोणत्या समाजाचं रिझर्वेशन काढून द्यायचं आहे, त्या समाजाचं रिझर्वेशन काढून मनोज जरांगे पाटील साहेब हे मराठा समाजाला देऊ शकतात. हे झाली लढा. आता मित्रांनो, त्यातून एक आयडिओलॉजी क्लिअर होईल की ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप लागतात की शरद पवारांचा हस्तक मनोज जरांगे पाटील आहेत. शरद पवारांनी म्हटलं की चालले तिकडे, शरद पवारांनी बस म्हटलं की बसले तिकडे. वा, साहेबांची एनर्जी तुम्ही बघितलं असेल. पण मित्रांनो, जर मनोज जरांगे पाटील साहेबांसमोर ही खरंच एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्यांनी महाराष्ट्र इलेक्शनमध्ये उतरावं. मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या मागे जेव्हा सहानुभूती आहे किंवा त्यांच्याबद्दल जी लोकांमध्ये आशा आहे, त्या आशेला त्यांनी कॅपिटलाइज करावं आणि महाराष्ट्राचे इलेक्शन लढून महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये त्यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारण्यात ते यशस्वी ठरू शकतात. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात उतरावं आणि इलेक्शन जी 2024ची विधानसभा येणार आहे ती लढवावी. शरद पवारांच्या नावावर कुठपर्यंत जगसान, शरद पवारांच्या नावासाठी कुठपर्यंत प्लॅनिंग करसान. कारण की शरद पवार जरी निवडून आले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही आहे. शरद पवार जर निवडून आले तर धनगर समाजाला सुद्धा एसटीत आरक्षण मिळणार नाही आहे. शरद पवारांचं स्वप्न फक्त सुप्रियाताई सुळे यांना पहिल्या मुख्यमंत्री करणं हेच आहे आणि सरकारांना आणि त्या सरकारचं 3 पक्षांमध्ये वाटप करून पूर्ण महाराष्ट्राला मस्त आरामशीर बसून खाणं हेच शरद पवारांनी आजपर्यंत केलं आणि ते सुद्धा परत करत राहतील. हीच शरद पवार साहेबांकडून अपेक्षा बाळगतो. पण मनोज जरांगे पाटील साहेब, तुम्ही महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी खरंच काहीतरी करू शकता. धनगर समाजाला तुम्ही एसटीत टाकू शकता, मराठा समाजाला तुम्ही ओबीसीत टाकू शकता, अजून कोणत्या समाजाचं रिझर्वेशन तुम्ही देऊ शकता. ज्या काही 5 वर्षाआधी मराठा समाजाचे मोर्चे निघले होते की हे लॉ बंद करा, ते लॉ बंद करा, तेही तुम्ही करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला विधिमंडळामध्ये यावं लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला सरकार हातामध्ये घ्यावं लागेल आणि 29 ऑगस्टला सरकार हातामध्ये घेण्याचाच म्हणजे निवडणुकीमध्ये उतरण्याचा फैसला तुम्ही घेसाल अशी अपेक्षा करतो. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.